म्हातारपणाची काठी. अण्णा सकाळपासून खुर्चीत बसून काहीतरी विचार करत होते. रमाबाईंनी त्यांना विचारले, काय झालं, कुठे हरवलात तुम्ही? आज सकाळपासून बघते मी तुम्हाला, तुम्ही तुमच्याच तंद्रीत आहात. त्यावर अण्णा म्हणाले, काही नाही, ये बस. मी विचार करत आहे, आपण 1-1 रुपया जमा करून शहरात घर घेतलं, एवढा मोठा बंगला बांधला आणि म्हातारपणात इथे खेड्यात राहत आहोत. अगं, वय झालं आहे आपलं, कधीपर्यंत एकटं राहायचं आपण? आपला मुलगा राहुल शहरात राहतो, खूप आठवण येते त्याची. आणि आपला नातू राजही 2 वर्षाचा झाला असेल. मी विचार करत होतो की आपण आपल्या मुलाकडे जाऊन राहायचं. आता ही शेतीवाडी हे काम नाही होत. तुझा काय विचार आहे? यावर रमाबाई म्हणाल्या, अहो, मला पण आठवण येते राहुल आणि राजची. कधी कधी मी पण हाच विचार करते. पण आपण राहुलकडे गेलो तर इथे शेती कोण बघणार? अण्णा रमाबाईंना म्हणतात, आपण शेती बटाईने देऊन टाकू आणि मध्ये मध्ये चक्कर मारत जाऊ. मग दोघेही जाण्याची तयारी करू लागतात. अण्णा शेतीचे सर्व काम आटपून घेतात. सगळं व्यवस्थितरित्या बघून मग रमाबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं आपण करू. थोड्याच दिवसांनी मुलाकडे जायचं त्यांचं ठरलं. तेव्हा अण्णांनी राहुलला फोन केला नव्हता. मुलाला व सुनेला सरप्राईज द्यायचे होते. रमाबाई त्यांचं सर्व आटपून तयार झाल्या व 2-3 पिशव्या घेऊन बाहेर आल्या. काही पिशव्यांमध्ये त्यांचे कपडे होते तर काही पिशव्यांमध्ये त्यांच्या मुलासाठी, नातवासाठी, सुनेसाठी खायला घेतलेले पदार्थ होते. नातवासाठी खेळणीही घेतली. ड्रायव्हरने सर्व सामान गाडीत नेऊन ठेवले. अण्णांनी घराला कुलूप लावले व शेजारच्या दामू काकांना सांगितले, घराकडे व बागबगीचेकडे लक्ष असू द्या. असं म्हणून दोघेही गाडीत बसले. गाडी शहराच्या दिशेने निघाली. रमाबाई व अण्णांना असं झालं होतं की ते कधी आपल्या परिवाराला बघतात. बघता बघता ते मुलाच्या घरी पोहोचले. अण्णांनी घराची डोअरबेल वाजवली. राहुलने येऊन दरवाजा उघडला. समोर आईवडिलांना बघून तर तो खूपच खुश झाला व म्हणाला, आई बाबा, तुम्ही मला एक फोन केला असता. मध्येच बाबा म्हणाले, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते म्हणून फोन नाही केला. तो आईवडिलांना प्रेमाने सोफ्यावर बसून त्याच्या पत्नीला आरतीला बोलवायला जातो. राहुल रूममध्ये गेला व आरतीला उठवले. 9 वाजले होते तरी आरती अजून झोपली होती. ती रोज 10-10:30 वाजता उठायची. घरात एकटीच राहायची म्हणून तिला तिच्या मनाप्रमाणे राहत होती. राहुल म्हणाला, आरती उठ, आई बाबा आले आहेत. आई बाबांच्या नावाने आरती गडबडून उठली. अंघोळ करून साडी घालून आली आणि हॉलमध्ये येऊन आई बाबांचा आशीर्वाद घेतला व जाऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. सर्वांनी सोबत मिळून चहा घेतला. अण्णा म्हणाले, सूनबाई, राज कुठे आहे? तर आरती म्हणाली, बाबा, तो झोपला आहे अजून. असे म्हणून आरती स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. राहुल म्हणाला, आई बाबा, तुम्हाला इथे बघून मला किती आनंद झालाय मी सांगूच शकत नाही. रमाबाई म्हणाल्या, राहुल, तुमची सर्वांची खूप आठवण यायची आम्हाला, म्हणून आलो आहोत आम्ही. आरती स्वयंपाकाला लागली. तिच्या मागे रमाबाई सुद्धा किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, आरती, काही मदत लागली तर सांग, मी करून देते. आरती म्हणाली, आई, तुम्ही आत्ताच तर आला आहात, बसा तुम्ही हॉलमध्ये, मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. आरतीला वाटलं, आई बाबा 1-2 दिवसांसाठी आले आहेत, नंतर निघून जातील. मग सर्वांनी मिळून जेवण केलं. राजही तोपर्यंत उठला होता. आजीजवळ जाऊन बसला. सर्वांचे जेवण झाल्यावर आरतीने सर्व भांडी जमा केली. किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागली. तोपर्यंत आईने घर झाडून घेतले. आई बाबा आल्यामुळे आज आरतीला सकाळपासून काम होतं. रोज तिला तिच्या मनाप्रमाणे राहायची सवय होती. म्हणून सासू सासऱ्यांच्या समोर तिला फार अवघड जात होतं. 1-2 दिवसात आई बाबा चालले जातील अशा भ्रमातच आरती होती. परंतु 8 दिवस झाले तरी आई बाबा काही जायचं नाव घेईना. आरतीला सकाळी 10-11 वाजता उठण्याची सवय होती. ती कधी कधी स्वयंपाक बनवायची तर कधी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करायची. राहुल तर कधी कधी कॅन्टीनमध्ये जेवण घ्यायचा. परंतु आई बाबा आल्यामुळे आरतीला रोज सकाळी लवकर उठावं लागत होतं. रोज त्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करावा लागत होता. तिला सासू सासऱ्यांचा फार कंटाळा येत होता. 15 दिवस होत आले तरीही सासरे काही जायचं नाव घेईना. म्हणून आरती राहुल घरी आल्यावर त्याला म्हणाली, राहुल, तुझे आई बाबा अजून किती दिवस राहणार आहे तिथे? 15 दिवस झाले आहे तरी ते काही जायचं नाव घेत नाही. राहुल म्हणाला, काय बोलत आहेस तू? आई बाबा आहेत ते माझे, त्यांचंच घर आहे हे. त्यांचं मन करेल तोपर्यंत राहतील. तू कोण आहे त्यांना इथून जा म्हणणारी? आता दोघांमध्येही भांडण सुरू झाले. आरती म्हणाली, राहुल, हे बघ, आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही या घरात. मी नेहमी एकटीच राहत आली आहे आणि पुढे सुद्धा एकटीच राहणार. माझं जगणंच कठीण झालं आहे. रोज सकाळी लवकर उठा, चहा बनवा, चहा झाला की स्वयंपाकाला लागा. दुपारचा चहा झाला की लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागा. हे माझ्याकडून होणार नाही. तुम्ही त्यांना उद्याच गावाकडे जायला सांगा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल आणि तुमच्यावर केस सुद्धा टाकेल.
राहुलला तर विश्वासच बसत नव्हता आरती असं काही बोलेल म्हणून. तो म्हणाला, आरती तू असे का बरळत आहेस? माझे आईवडील आहेत ते. आपल्याजवळ नाही राहणार तर कुठे राहतील? त्यांना दुसरा मुलगा पण नाही. त्यावर आरती म्हणाली, ते सर्व मला माहिती नाही. आत्तापर्यंत काय ते आपल्यासोबत राहत होते का? एकटेच राहत होते ना. मग पुढे पण राहतील एकटे. असं म्हणत आरती पाय आपटतच पलंगावर जाऊन एकीकडे तोंड करून झोपी गेली. राहुलला मात्र खूप टेन्शन येत होतं. काही केल्या त्याला झोपच लागत नव्हती. आईबाबांना कसं सांगावं गावाकडे जा म्हणून, या विचाराने त्याचं डोकं मात्र सुन्न झालं होतं. त्याला रात्रभर झोपच लागली नव्हती. सकाळी तो उठला आणि अण्णांजवळ येऊन बसला. अण्णांनी बघितले, त्याचे डोळे लाल झाले होते. त्यांनी विचारलं, काय झालं आहे राहुल? तुझे डोळे इतके लाल का झाले आहेत? झोप नाही लागली का रात्री? अण्णा, कामाच्या प्रेशरमुळे झाले असतील. चला, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, निघतो मी. असं म्हणत राहुल ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून आला तर सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आरतीसुद्धा त्याच्या रूममध्ये गेली. राज आजीजवळ खेळत होता. तो अचानक रडायला लागला म्हणून अण्णा म्हणाले, आण त्याला इकडे, मी सुनबाईजवळ सोडून येतो. ते राजला राहुलच्या रूममध्ये घेऊन जाणार. तोच त्यांना दोघांच्या भांडणाचा आवाज आला. आरती जोरजोरात राहुलला म्हणत होती, मी सांगितलं होतं ना तुम्हाला आजच बोला म्हणून, तुमच्या आईवडिलांना गावी परत जायला. परंतु तुम्ही का बरं बोलले नाहीत? हे बघा, उद्या जर ते गावी गेले नाहीत तर परवा मी माहेरी जाईल आणि तिकडे गेल्यावर तुमच्या नावावर केस होईल. राहुल म्हणत होता, अगं तू असं कसं करू शकतेस? आरती म्हणत होती, मला ते काहीच माहीत नाही. मी जेवढं म्हटलं तेवढं करा, नाहीतर मग केस लढायला तयार राहा. हे ऐकून अण्णांचे हातपाय गार पडले. काय बोलावं किंवा काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं. त्यांनी राजला दरवाजाजवळ सोडलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. सूनबाई आपल्याला गावी जायला सांगत आहे. आपण काय करावं हेच त्यांना समजत नव्हतं. रमाबाई म्हणाल्या, अहो काय झालं आहे? इतके का बरं दुःखी दिसत आहात? अण्णा घडलेला प्रकार रमाबाईंना सांगतात. रमाबाई म्हणाल्या, मी सूनबाईला प्रत्येक कामात मदत करते, तरीही तिला आपला त्रास होतोय. काय करायचं? जायचं का गावाकडे परत? अण्णा म्हणतात, आपल्याला आपलं म्हातारपण एकट्यात घालवायचं नाही. आपण जर इथून गेलो तर हे परत आपल्याला येऊन बघणार नाही. आणि हे घर माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेलं आहे. आपण असं सोडून नाही जाणार. मी या समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय काढतो, जेणेकरून आपल्यालाही गावाकडे जावे लागणार नाही आणि सुनबाईसुद्धा आपल्या माहेरी जाणार नाही. दुसऱ्या दिवशी अण्णा सकाळीच कुठेतरी गेले आणि 2 माणसांना सोबत घेऊन घरी आले. त्या माणसांना सर्व घर दाखवून दिलं. आरती मात्र हे सर्व बघत होती. तिने राहुल आल्याबरोबर त्याला हे सर्व सांगितलं. अहो, बाबा आज कुणाला तरी घरी घेऊन आले होते. त्यांना पूर्ण घर दाखवलं. राहुल म्हणाला, असेल बाबांच्या ओळखीचे कोणी. इतक्यात अण्णा घरी आले आणि राहुलने बाबांना विचारलं, बाबा सकाळी तुम्ही कोणत्या लोकांना घरी घेऊन आला होतात? अण्णा म्हणाले, तुला सर्व काही सांगतो. त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते तर बघून घ्या. राहुल म्हणाला, कोणतं सरप्राईज? अण्णा म्हणाले, आरती, राहुल तुम्ही दोघं चला माझ्याबरोबर. रमाबाईंनी राजचा हात धरला. आरती आणि राहुल अण्णांच्या मागे जाऊ लागले. अण्णांनी त्यांच्या गाडीत बसवले. ड्रायव्हरला सांगितले, आपण सकाळी जिथे गेलो होतो तिथे गाडी घ्या. गाडी खूप गर्दी असलेल्या ठिकाणी येऊन थांबली. ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये लावली. अण्णा म्हणाले, चला उतरा, तुमचं सरप्राईज आता जवळ आलं आहे. सर्वजण पायी चालत एका बिल्डिंगसमोर येऊन थांबले. आता सर्वजण पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आले. अण्णांनी त्या घराची चावी आरतीच्या हातात दिली व म्हणाले, सुनबाई आजपासून हे तुमचं नवीन घर आहे. तुम्हाला आमच्यासोबत राहायला त्रास होत आहे ना, म्हणून आजपासून तुम्ही इथे राहायचं. राहुल म्हणाला, परंतु बाबा आपलं इतकं मोठं घर आहे, मग आम्ही इकडे का राहायचं? अण्णा म्हणाले, ते घर आमचं आहे. आम्ही ते विकून गावाकडे जात आहोत आणि जर तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर तुम्ही आजपासून खुशाल या घरात मस्त मजेत राहा. 1 महिन्याचा किराणासुद्धा मी भरून ठेवला आहे. आता तुम्हाला जसे राहायचे तसे राहा. कोणीच तुम्हाला काहीच बोलणार नाही. असं म्हणून अण्णा तिथून निघून गेले. राहुल म्हणाला, आई-बाबांना गावाकडे पाठवायचे होते ना तुला, आता तूच राहा या खोराड्यात. आरती म्हणाली, हो हो, राहील मी इथे. त्या नरकात राहण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे हे. कोणाचा धाक तर नाही राहणार मला. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून मग खूप गरम होत होतं. आता आरतीला पहिल्या घरातील एसी आठवू लागला. संध्याकाळी दोघांचंही जेवण झालं. राहुल अंगावर शाल घेऊन झोपी गेला. आरतीला मात्र झोपच येत नव्हती. तिला मच्छर चावत होते. ती राहुलला उठवत म्हणाली, आई-बाबांना काय गरज होती आपल्याला इथे पाठवायची? राहुल म्हणाला,
तुलाच हौस होती ना एकटी राहायची? राहा मग आता एकटी. आरती म्हणते, आता आपण उद्या सकाळीच घरी जाऊ. राहुल म्हणाला, कशाला घरी जाऊ? ते घर आईबाबांच्या नावावर आहे. आता नाही येऊ देणार ते आपल्याला घरात. आरती म्हणाली, कसे नाही येऊ देणार? मी त्यांच्या पाया पडेल, मी त्यांची माफी मागेल, परंतु मी या नरकात नाही राहू शकणार. राहुल म्हणाला, ठीक आहे, आपण उद्या राजला आणायच्या निमित्ताने घरी जाऊन बघू काय आहे ते. सकाळ होताच दोघेही घरी आले तर अण्णा म्हणाले, काय झालं बेटा, कसं काय येणं झालं? राहुल म्हणाला, बाबा आम्ही राजला घ्यायला आलो आहोत. आरती म्हणाली, खोटं बोलू नका. बाबा आम्ही राजला घ्यायला आलो नाही तर आम्हीही इथेच राहणार आहोत. बाबा चुकलं माझं, माफ करा मला. परंतु त्या घरात मला परत पाठवू नका. मी पाया पडते तुमच्या. खरंच माझं चुकलं. तुम्ही मला मुलीप्रमाणे वागवलं. आईंनी सर्व कामात माझी मदत केली. राजला पण दिवसभर तुम्हीच सांभाळत होता. तरी मला तुमचा त्रास होत होता. परंतु एक दिवस त्या खुराड्यात राहून माझी अक्कल ठिकाणावर आली आहे. म्हणून आई बाबा मी तुमच्या दोघांची सुद्धा माफी मागते. आम्हाला या घरात राहू द्या. आपण सर्वजण सोबत राहू. मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही. कधीच तुमच्याशी भांडणार नाही. अण्णा हसतच म्हणाले, आरती बेटा उठ. हे काही खरं नव्हतं. तर हे फक्त तुला समजूत घालण्यासाठी एक नाटक होतं. तुला आमचा त्रास होत होता, परंतु आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्ही तिथेच आमचं सर्व काही आहे आणि तुम्हाला आमचा त्रास होत आहे म्हटल्यावर मग आम्ही कुठे जायचं? म्हणून आम्ही हे सर्व नाटक केलं. अरे तुम्ही तर आमच्या म्हातारपणाची काठी आहात. राहुल म्हणाला, तर मग आता तर नाही म्हणणार ना? तुमच्या आईवडिलांना गावाकडे पाठवा, नाहीतर मी माहेरी निघून जाईल. आरती कान पकडून सर्वांची माफी मागते. आजपासून मी माझ्या आईबाबांप्रमाणे, माझ्या आईवडिलांप्रमाणे प्रेम देईल. नेहमी त्यांचा आदर करेन. अशा प्रकारे अण्णा व रमाबाईंचे आपल्या मुलासोबत राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.